दुकानाच्या दारावर पाटी लावलेली होती. येथे अनेक भाषा बोलल्या जातात. दुकानाच्या आत दुकानदाराला उभं असलेलं मुलानं पाहिलं. खिडकीतल्या या काचेच्या वस्तू मी पुसू का? त्यावर खूप धूळ बसलेली असल्यामुळे लोकांचं त्यांच्याकडे खरेदीसाठी लक्षच जात नाहीये, मुलानं विचारलं. दुकानदारानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला खायला काही दिलं तरी चालेल बस. आत्ताही दुकानदार काही बोलला नाही. मुलाच्या हे ध्यानात आलं की आता त्यालाच काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याच्या पिशवीत त्याचा अंगरखा होता. वाळवंटामध्ये त्याचा तसा काहीच उपयोग नव्हता. मुलानं पिशवीतनं अंगरखा बाहेर काढला आणि काचसामान पुसायला सुरुवात केली. अर्ध्या तासातच त्याचं सगळं सामान चकाचक त्यानं पुसून काढलं. त्याचं काम चालू असताना दुकानात 2 गिऱ्हाईक आले आणि त्यांनी काही खरेदीही केली. काम संपल्यानंतर त्यानं दुकानदाराकडे काहीतरी खायला देण्याची मागणी केली. चल आपण मिळूनच जेवण घेऊया, दुकानदार म्हणाला. त्यानं दुकानावर बंदची पाटी लावली आणि ते बाहेर पडले. शेजारच्याच हॉटेलमधल्या एकमेव टेबलापाशी येऊन बसल्यानंतर दुकानदार हसून म्हणाला, एवढं सगळं काम करायची तुला गरज नव्हती. भुकेलेल्याला अन्न द्यावं असा कुराणचा आदेशच आहे. मग तुम्ही मला ते का करू दिलं, मुलानं विचारलं. खूपच घाण झाली होती तिथे आणि तसंही आपल्या दोघांना मनातले निराशाजनक विचार झटकून टाकण्याची गरजच होती. आता जेव्हा जेवण संपलं तेव्हा दुकानदार मुलाला म्हणाला, माझ्या दुकानात काम करशील का? तू काम केलेलं मला आवडेल. तू काम करत असताना 2 गिऱ्हाईकही आज आले. हा एका अर्थी शुभशकुनच म्हटला पाहिजे. आता सगळेच लोक शकुनांविषयी बोलतात, पण आपण काय बोलत आहोत हे त्यांना फारसं माहितीच नसतं. मी नाही का माझ्या मेंढ्यांबरोबर शब्दांवाचून संवाद साधत होतो, पण मला शब्दविरहित भाषेचं अस्तित्व कुठे लक्षात आलं होतं? मुलाच्या मनात विचार चालू होते. मग करशील का दुकानात काम? व्यापाऱ्यानं पुन्हा विचारलं. आजचा सगळा दिवस मी काम करेन, सगळी रात्र काम करेन, अगदी पहाटेपर्यंत. तुमच्या दुकानातली प्रत्येक वस्तू अगदी स्वच्छ करून देईन, पण त्या बदल्यात उद्या इजिप्तला जाण्याइतपत पैसे मला द्या.